वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची दमदार कामगिरी. अथक परिश्रम घेऊन 12 तासात गुन्हा उघडकीस करून आरोपींना अटक. वर्धा शहरातील स्टेशन फेल येथील रहिवासी सौ बेबी लक्ष्मण कोराटे या 3 जून रोजी आपल्या मुलाची व स्वतःची LICचे हप्ते भरण्याकरिता LIC ऑफिसमध्ये दुपारी 1 वाजता गेल्या होत्या. दुपारी 4 वाजता घरी आल्यानंतर त्यांना असं दिसलं की कोणी अज्ञात चोराने प्रवेशद्वारातून येऊन घरातील लोखंडी कपाटातील लॉकर तोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने चोरी केली. त्या चोरीमध्ये सोन्याचे मणी, नाकातील नथनी, पायातील पैंजण, जोडवे, हातातील मनगट्ट्याचे कडे व इतर सोन्याचे मौल्यवान दागिने चोरीस गेले. त्याची किंमत 1,83,700 रुपये इतकी आहे. फर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून तपासाची चक्र फिरवून डीबी पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच सदर टीमने अथक परिश्रम घेत तांत्रिक पद्धतीचा वापर केला असता त्यांना 2 विधी संघर्ष बालकांचा या चोरीमध्ये हात असल्याचा संशय आला असता मोठ्या शिताफितीने अटक करून पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणले व अधिक विचारपूस करिता त्यांना त्या बालकांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष टाले, वर्धा पोलीस निरीक्षक प्रभारी पौर्णिमा राखुंडे यांच्या निर्देशानुसार गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गुन्हेशोध पथकातील हवालदार गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, नितीन इटकरे तसेच पोलीस अंमलदार वैभव जाधव, श्रावण पवार व सर्व पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी ही कारवाई केली. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर, वर्धा.